साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री क्षेत्र यमाई देवी मारडी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची थोरली बहीण अशी ख्याती असलेली मारूड निवासिनी श्री यमाई देवी प्राणप्रतिष्ठापना केली। 800 वर्ष नित्य महापूजा वार्षिक उत्सव अखंडपणे सुरू आहेत। थोर देवी भक्त मार्कंडेय महामुनींनी याच पावनभूमीत 2 ओढ्यांच्या संगमावर मारडीपासून पूर्वेस 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी तपश्चर्या केली। त्यांची तपोभूमी म्हणून मारूड नगराचा मार्कंडेय पुराणात उल्लेख आढळतो। मारूड नगरीचा पूर्वाश्रमीचा राजा कुरूप याची राजवट म्हणजे भरभराटीचा काळ। त्यामुळे इथं 56 बाजारपेठा, राजांनी स्वतःच्या मुलींच्या नावानं खोदलेल्या 7 विहिरी डोमकुबाई, द्वारकबाई, कापूरबाई या नावानं आजही अस्तित्वात आहेत। जय जय श्री सप्तशृंगी माते, जय जय श्री सप्तशृंगी माते। व्यापारी वृंदांमध्ये श्री सिद्धरामेश्वरांचे आजोबा श्री मुद्दप्पा निवास करत होते। त्यांनी मारडी इथल्या व्यापाराच्या पडझडीनंतर सोलापूरचा आश्रय घेतला। पूर्वी प्रभू श्रीराम सीतामाईच्या शोधात दंडकारण्यातून जात असताना सोलापूरजवळ श्री पार्वती मातेनं भगवान शंकराच्या अनुमतीनं जगतपालक श्री विष्णूच्या राम अवतारातील प्रभू श्रीरामांना भ्रमित करण्यासाठी रूप पालटलं। तिथं आजची सोलापूरची रूपाभवानीचं स्थान निर्माण झालं। परंतु सीतामाईच्या रूपात जेव्हा त्यांना श्रीरामांनी पाहिलं तिथं ए माई तू कशी इथे असा प्रश्न विचारून मूळ स्वरूपाचं ज्ञान असल्याचा दाखला दिला। हे स्थान म्हणजे आजचं मारडी नगर। परंतु हट्टानं पेटलेल्या श्री पार्वती मातेनं परत बालाघाट उतरत असताना दर्शन दिलं। तेव्हा प्रभूंनी तू काय मला छळतेस असा सवाल केला। तेव्हापासून तिथं तुळजापूरची तुळजाभवानीचं स्थान अस्तित्वात आलं। उदे ग आंबे उदे, उदे ग आंबे उदे, आई उदे ग आंबे उदे, उदे ग आंबे उदे। तुझा माऊली घुमतो डंका तिन्ही भुवनी ग, जय जगदंबे असुर हारिणी आई भवानी ग। याच मार्गावर पुन्हा एकदा येरमाळ्याच्या डोंगरावर परत एकदा दर्शन दिलं। तेव्हा ए आई तू वेडी आहेस असे उद्गार काढले। वेडी आई या अर्थानं येरमाळ्याची येडाई हे स्थान निर्माण झालं। कोणी मला नाही तूच माझ्या आई ग यमाई। कोणी मला नाही। कर्नाटक सीमेवर असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील चितापूर, शेडम आणि मूळ काळगीचे सत्पुरुष वी रंगनाथ बिनस्वामी यांच्या चितापूर ते माहूरगड दर महिन्याच्या पायी पौर्णिमा वारीच्या पुण्यफलानं श्री रेणुका मातेनं बालाघाटाच्या पायथ्याशी 12 वर्ष तपश्चर्या करण्याचं सुचवलं। आज्ञेप्रमाणे तप केल्यानंतर श्री मातेनं मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुझ्या मनातल्या इच्छेपोटी तुझ्याकडे येईन,
फक्त मागे वळून पाहू नकोस असं सांगितलं. पडत्या फलाची आज्ञा घेऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले. मार्डीजवळ येताच गावच्या उत्तरेस 2 किलोमीटर अंतरावर मागे वळून पाहण्याचा स्वामींना मोह झाला आणि तिथेच आजचे वन ओहोळ या ठिकाणी देवी लुप्त झाली. तिथं असलेल्या मोठ्या शिलेवर साक्षात जगदंबेनं विजेच्या तेजानं भारलेल्या प्रकाशात दर्शन दिलं. त्या क्षणापासून स्वामींनी ये माई धावा करत मारुडी गाठली. तिथल्या पाटील आणि गाव कारभाऱ्यांना ही कथा सांगितली. तिथं जाऊन खोदकाम केल्यावर श्री यमाई मातेची स्वयंभू 8 फूट उंच 3 फूट रुंद मूर्ती मिळाली. एवढी भव्य मूर्ती दगडी चाकाच्या रथा मर्दिनी संबोधलं जातं. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी गेल्या 27 पिढ्यांपासून म्हणजेच 800 वर्ष येथील पूजेचा मान गुरव समाजाकडे असून त्यांचा वतन वारसा आजही तेवढ्याच सक्षमतेनं हा समाज सांभाळत आहे. मंदिर आणि परिसरात विविध नयन मनोहर मूर्त्या, पापविनाश तीर्थ, कलोळ तीर्थ टिकून आहेत. त्यामध्ये हेमाद्री पंतांनी आपल्या मुलींच्या नावानं अमृतेश्वर लिंग स्थापन करून छोटी छोटी मंदिरं बांधली आहेत. दीपमाळ, मातंगी देवीस्थान हे सर्व पुरावे पुरातन इतिहासाचे साक्षीदार ठरलेत. आईच्या जत्रेला यमाईचा भक्त पोतवाय खेळतो. आईच्या जत्रेला खेळतो. देवीच्या जत्रेला आईचा भक्त पोतवाय खेळतो. देवीच्या जत्रेला आईचा भक्त पोतवाय खेळतो. आईच्या जत्रेला यमाई चैत्र वैद्य अष्टमी दिवशी यमाई देवीची यात्रा भरते. अष्टमी आणि नवमी या 2 दिवशी देवीची छबिना पालखी निघते. अनेक संबळ वाद्यांसह देवीची छबिना मिरवणूक रात्री 9:30 वाजता निघते. मिरवणूक बघण्यासाठी आणि देवीच्या छबिन्याचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी होते. श्री यमाई देवीच्या यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे श्री यमाई देवस्थानतर्फे हार्दिक स्वागत. नवरात्रीला नवरूपे तू, नवरात्रीला नवरूपे तू, लेऊन आयेसी अवघ्या रूपी परिमाऊली, एकच तू होसी जय अंबे जगदंबे. नवरात्र महोत्सवात घटस्थापना, नंदादीप, विशेष पहाटेची पूजा, सप्तर्षीचे पाठ, होम हवन तसंच आराधी मेळावे आणि भजनाचे कार्यक्रम मंदिरात होतात. तसंच महिन्याला दुर्गाष्टमी आणि पौर्णिमेला भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात. प्रत्येक पौर्णिमेला रात्री देवीची छबिना पालखी असते. श्री यमाई देवी आणि मंदिराला 800 वर्षांची परंपरा लाभली आहे. दररोज सकाळी महाअभिषेक आणि षोडोपचार पूजा, पंचारती, प्रार्थना, रात्री शेजारती आणि मंत्रोपचार पूजा गुरव समाज नित्य नेमानं करतात. नवरात्र महोत्सवानिमित्त श्री यमाई देवीला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे श्री यमाई देवस्थानतर्फे हार्दिक स्वागत. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, बोल
भवानी माते की जय, यमाई माते की जय. भजान त्रिमूर्ती अंबिकेची, भवसागरे तारकी चित्त स्वरूपाची, सदा सर्वदा अंतरे निश्चयची, मना धैर्य ही मूर्ती मारुडीची. तू दीनदयाळ हे त्रिभुवनी, तुझी प्रशंसा असे का तू सत्य जाणुनी. मज कसे चिंता जीवी पाडीसी, सेवा थोर परंतु सेवक तुझा का दैन्यवाना दिशे. विश्वाची जननी पहा भगवती, हे लाज तुलासे. कार्य ते करवी भवानी तरवी, अंधाशी दावी रवी. रंकाते बदी मोठा शिवद्री, शत्रुशी अंध्र दावी. तू माझे जननी त्रिपात शमनी, श्यामे जगनमोहिनी. दिना उद्धरणी क्रांतात दमनी, माते शिवे प्रारणी. माया कुंडली स्वरूप जननी, तू मारुडी निवासनी. तू ते मी स्मरे स्मरे निषधने, पापोतरे स्वामिनी. माता पुरी निवासनी, जपमुनी स्वानंद संजीवनी. ध्याती मुनी विकार शमनी, अज्ञान विध्वंसनी. वर्णी शेष पुनी सहस्त्र वदले, ते कुंटले ध्वनी. सद्भावीन मुनी सुगंध सुमनी, ते पुंजुद योगनी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः. नमः प्रकृती भद्राय नेतपणे स्मतः. सर्वशक्ती महामाया दिव्यशाला स्वरूपनी. नमो द्रगे जगन्मात्रम प्रणयामी माहुर माहुर. मुक्तां फले कुंकुम पाट लागे, संदेह तारा निकेचली विभाते. श्रीमूल पेटांचल चुडिकाम त्वामेक वीरा शरणं प्रबद्धे शरणं प्रबद्धे शरणं प्रबद्धे. कलावर्णिता शिंदे हे पुराण, मती मंदतो मी काय जाण. तुला वर्णिता मला बुद्धी नाही, कृपेचा शिवे सांगतो मंत्र काही. अनाथासी अंबिके नको विसरू, भवसागरे सांग कैसा तरू. आणि न्याय जरी मी तुझे ले करू, नको अंबिके दैन्य वाने करू. चला जाऊया मारुडी सिद्धटाया, तिथे नांददी अंबिका मूळ माया. भक्ती मुक्ती देता तुकादिमाता, श्री हस्त ठेवी दिनारंगनाथा. महाक्षेत्र हे मारुडी अधिष्ठान, महाकालीची शक्ती नांदे निदान. तुझ्या दर्शनी मुक्ती होय सर्व लोका, ये माय असे नित्य घोका. भवानीवरी बाण घेऊन गेली, प्रचंडासुर दैत्य मारून आली. तरी पासुनी पर्वती वास केला, जनाकारणे थोर आनंद झाला. बोल यमाई माता की जय, बोल भवानी माता की जय.